आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असतानाच ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा आज एकत्रित मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी सहभागी होणार आहे। ठाण्यातली वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न आणि पालिकेमधील भ्रष्टाचार यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर हा मोर्चा काढला जाणार आहे। ठाण्यामधील गडकरी रंगायतांपासून महापालिका भवनापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि त्यासोबतच कळवा दिवा भागात नागरिकांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागतंय। या सर्व प्रश्नांसंदर्भात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आवाज उठवत आहेत। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम कडून आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। शुभम, आज दोन्ही ठाकरे बंधू त्यांचे पक्ष हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत। ठाणेकरांचे विविध प्रश्न आहेत, दिवा कळवा वासियांचे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या संदर्भात आवाज उठवला जाणार आहे। निश्चितपणे ठाकरे बंधू एकत्रित वारंवार आता ठाण्यामध्ये जे दोन्ही पक्ष जे आहेत ठाकरेंची सेना मनसे पक्ष जो आहे आता एकत्र दिसणार आहे। एक आयोजन जे आहे सध्या जे आहे ते करण्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या काही नागरिक सुविधांचा बोजवारा वाढलेला आहे त्या सर्व प्रश्नांना अनुसरून जे आहे ते आता दोन्ही पक्ष जो आहे तो एकत्र मोर्चा एकंदरीत काढणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेमधील अधिकाऱ्याला जे आहे ते अटक जे आहे ते केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काल देखील एक मोठी घटना जी आहे ती ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये जी आहे ती घडलेली आहे। एक अग्निशमन दलाचा कर्मचारी जो आहे तो चक्क शॉक लागून त्याचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। अशा घटना ज्या आहेत वारंवार घडत आहे आणि याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जे आहे ते हे दोन्ही पक्ष आता एकत्र मोर्चा जो आहे तो काढणार आहे। या मोर्चापूर्वी आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर जे आहे ते जय्यत तयारी सध्या दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेली आहे। एक भला मोठा मंच जो आहे या ठिकाणी उभारण्यामध्ये सध्या आलेला आहे आणि विद्युत रोषणाई असेल त्याचबरोबर ध्वनी यंत्रणा देखील जी आहे या ठिकाणी परिपूर्णपणे जे आहे ती बसवण्यामध्ये आलेली आहेत। याच मंचावरून जे आहे ते आज सायंकाळच्या वेळी जे आहेत ते नेते मंडळी असतील किंवा पदाधिकारी असतील ते महापालिकेच्या विरोधात असतील किंवा जे ठाणेकरांचे प्रश्न असतील त्यांना वाचायचे आहेत ते फोडणार। आणि यापूर्वीच आपण पाहिलं तर जो काही मोर्चाचा मार्ग आहे त्या मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही पक्षांचे झेंडे जे आहेत ते कुठेतरी लावलेले आहेत। मोर्चापूर्वीच मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन एकंदरीत या मोर्चाचं जे आहे ते करण्यात येते। त्यामुळे आजचा मोर्चा लक्षवेधी कशा प्रकारचा ठरेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।